नमस्कार पशुपालकांनो, पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तर आज आपण गाई म्हशींना किंवा जनावरांना ताप आलेला आहे हे कसं ओळखायचं तर त्याचे लक्षणं आपण आज बघणार आहोत। कारण बरेच पशुपालकांना बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु काही पशुपालकांना हेच माहिती नाही की आपल्या जनावरांना ताप आलेला आहे हे कसं ओळखायचं। तर ते लक्षणं आपण आज बघणार आहोत, जे आपण घरच्या घरी चेक करू शकतो। तर सर्वात प्रथम लक्षण म्हणजे जे जनावरांच्या नाकाच्या वरती दव असतात किंवा तो ओलावा असतो तिथे, तर तो जर ड्राय झाला तर ताप ज्यावेळेस जनावरांना ताप येतो त्यावेळेस तो नाकाचा जो वरचा भाग आहे तो ड्राय होऊन जातो, कोरडा होतो, तिथे ओलावा नसतो। तर या लक्षणावरून सुद्धा आपण ओळखू शकतो की आपल्या गाई म्हशींना किंवा जनावरांना ताप आलेला आहे। त्यानंतर दुसरं लक्षण म्हणजे त्यांचे कान जे असतात, कान थंड म्हणजे थोडे थंड राहतात आणि ज्यावेळेस ताप नसतो त्यावेळेस ते बॉडी टेम्परेचर नॉर्मल असतात। बॉडी टेम्परेचर म्हणजे जे बॉडी टेम्परेचर असेल त्या पद्धतीने ते नॉर्मल टेम्परेचर मध्ये असतात, परंतु ज्यावेळेस त्यांना ताप येतो त्यावेळेस त्यांचे कान हे थंड झालेले असतात। त्यानंतर तिसरं म्हणजे आपण असं चेक करू शकतो की जनावरांचा जो खालचा आणि वरचा जबडा आहे त्याच्यामध्ये जर आतमध्ये जी त्वचा आहे म्हणजे साईडनी इथून जी साईडनी जी इथं जर आपण असा बोट टाकला तरी आपल्याला लक्षात येतं की आपल्या जनावरांना ताप आलेला आहे म्हणून। जर आपल्याकडे 2-4 जनावरं असतील तर प्रत्येकाच्या साईडनी जबड्याच्या साईडनी जर आपण बोट टाकला तर ज्याला ताप आलेला आहे ते लगेच लक्षात येतं। कारण बाकीच्यांचं बोट टाकल्यानंतर त्यांच्या हात आणि ज्याला ताप आलेला आहे त्याच्यामध्ये फार डिफरन्स असतो, ते लगेच लक्षात येतो। आणि त्यानंतर चौथा प्रकार असा आहे की आपण थर्मामीटरने चेक करू शकतो। कारण बऱ्याच पशुपालकांकडे आता थर्मामीटर उपलब्ध आहे, त्यांनी आणून ठेवलेले आहे, आपल्या गोठ्यावरती आणून ठेवलेले आहे, परंतु काही जणांनी अजूनही आणलेले नाही। तरी मी असं म्हणेन की प्रत्येकाने आपल्या गोठ्यावर एक थर्मामीटर अवश्य ठेवायला पाहिजे। तर थर्मामीटर काचेचं पण मिळतं, काचेच्या थर्मामीटर मध्ये पारा असतो, तो पारा त्या पाऱ्यानुसार आपल्याला लक्षात येतं की टेम्परेचर किती आहे। आणि आता सध्या मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्यांचे डिजिटल थर्मामीटर सुद्धा उपलब्ध आहे, तर डिजिटल थर्मामीटरने सुद्धा आपण चेक करू शकतो। त्यामध्ये जे काय टेम्परेचर असेल ते फ्लॅश होतं, म्हणजे 101.2 101.3 पॉइंट मध्ये सुद्धा ते फ्लॅश होतं। त्यामुळे आपल्याला लगेच आणि फॅरेनहाइट मध्ये सुद्धा बघता येतं त्यावर, आणि डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा बघता येतं डिजिटल मध्ये। आणि काचेच्या याच्यावर तर असतंच, वरच्या साईडनी फॅरेनहाइट मध्ये असतं आणि खालच्या साईडनी जे तर ते डिग्री सेल्सिअस मध्ये असतं। तर या लक्षणावरून किंवा मग या थर्मामीटरच्या साहाय्याने आपण आपल्या जनावरांना टेम्परेचर आलेलं आहे किंवा ताप आलेला आहे ओळखू शकतो। तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ताप जर आलेला असेल तर त्यावर घरगुती उपाय काय करता येईल हे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। तसंच जर आपण या परिवारामध्ये पशुधन या यूट्यूब परिवारामध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोरील बेल आयकॉनला टच करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे आलेले आहेत ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।